हे ताट बघताय ना? कोणाला वाटेल हे साधं धान्य आहे की काय, पण माझ्यासाठी ही आठवणींची शिदोरी आहे बरं का. श्रावण आला की आमच्या घरात पहिली देवाची पूजा व्हायची आणि मग हे सगळं धान्य आजी आई पुढे ठेवायची. आजी आईला म्हणायची, उपवास म्हणजे उपाशी राहणं नाही बरं का, तर शरीराला आणि मनाला शांत ठेवणं. आणि मग काय, आमची आई हे सगळं धान्य भाजायची आणि त्याची ताजी ताजी भाजणी करायची. उपवासाची भाजणी करण्यासाठी या ताटामध्ये फक्त 4 गोष्टी घेतलेल्या आहेत आणि प्रत्येकाची जबाबदारी मात्र वेगवेगळी आहे बरं का. 1 बाऊल राजगिरा ताकद आणि पौष्टिकता वाढवतो. अर्धा बाऊल वरई, हलकी आणि पचायला सोपी असते, तिलाच भगर असंही म्हणतात. वरई, सामो किंवा सामई असंही म्हणतात. पाव बाऊल साबुदाणा, मऊपणा पदार्थाला आणण्यासाठी आणि पोटभरीसाठी उत्तम असतो. आणि 2 मोठे चमचे जिरं. हे जिरे उपवासाच्या भाजणीला खमंग चव देतात. तुमच्या लक्षात आलं असेल की प्रमाण घेताना इथे राजगिऱ्याच्या निम्मी वरई घेतली आहे, वरईच्या निम्मा साबुदाणा घेतला आहे. हे धान्य भाजताना सगळ्यात पहिल्यांदी आपण 1 बाऊल राजगिरा घेतलेला आहे. जाडबुडाची कढई चांगली तापवून घेतली आहे आणि आता आपल्याला मध्यम आचेवरती हा राजगिरा भाजायचा आहे. राजगिरा 2 मिनिटात भाजला जातो. सतत हलवला की राजगिराच्या लाह्या फुटायला लागतात, पण त्या फार फुटूनही चालत नाही, नाहीतर त्याची पूड होते. राजगिराचा रंग बदलत नाही, पण इथे त्याचा सुगंध दरवळतो. तेव्हा राजगिरा भाजताना त्याच्या वासाकडे लक्ष द्यायचं आणि लगेच काढून घ्यायचा. इथे अर्धा बाऊल भगर घेतलेली आहे. भगर घेताना ती स्वच्छ निवडून धुवून घेतली आहे. नंतर ती सगळी वाळवलेली आहे, पूर्ण कोरडी केलेली आहे आणि आता आपण तिला भाजून घेणार आहोत. त्याच कढईमध्ये भाजायचे ज्यात आपण राजगिरा भाजला होता. राजगिऱ्याप्रमाणेच भगरसुद्धा सतत हलवत राहायची आहे, म्हणजे ती जळत नाही. 2-3 मिनिटात ती भगर अशी कोरडी आणि हलकी दिसायला लागते. हलका सोनेरी रंग आला की ती काढून घ्यायची. भगर जर जास्त भाजली गेली तर ती कडवटसुद्धा लागते. पाव बाऊल साबुदाणा घेऊन तो सुद्धा आता आपण भाजून घेऊयात. साबुदाणासुद्धा आपल्याला मध्यम आचेवरच भाजायचा आहे. भाजताना साबुदाणा सतत हलवत राहायचा, एकाच जागी ठेवायचा नाही. 3 ते 4 मिनिटांनी त्याचे दाणे हलके आणि फुगलेले झालेले दिसतील आणि साबुदाणा टणाटणा येणारा आवाज जो असतो तो बदललेला दिसेल. साबुदाणा फुलायला लागला, हलका खमंग वास आला की लगेच काढून घ्यायचा, नाहीतर त्याची चव बदलते. सगळ्यात शेवटी 2 मोठे चमचे जिरं भाजायचं. जिरं फक्त अर्धा सेकंदात भाजून होतं, पण हेच जिरं उपवासाच्या भाजणीला खमंग चव देतं. जिऱ्याचा खमंग सुगंध आला आणि जिरे गडद झाले की लगेच काढून घ्यायचे. उपवासाची भाजणी भाजताना सांगितलेल्या या सगळ्या टिप्स लक्षात ठेवायच्या. पहिलं म्हणजे भाजणी कोरडीच भाजायची, त्याच्यामध्ये तेल काही टाकायचं नाही. गॅसची आच मध्यम ठेवायची. सतत हलवत राहायचं, एका जागी पदार्थ राहिला तर दाणे करपतात. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे खूण, सुगंधावर लक्ष केंद्रित करायचं. सुगंध आला की भाजणी भाजली गेली. भाजलेलं धान्य जर गरम कढईत तसंच ठेवलं तर ते पुढंही भाजत राहतं. त्यामुळे सगळ्यात शेवटी आपण भाजून झाल्यानंतर ते काढून घ्यायचं. भाजलेले सगळे जिन्नस 1 तास थंड होण्यासाठी तसेच ठेवलेले होते. आता आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे आणि त्याची बारीक भाजणी दळून घ्यायची आहे. त्यासाठी सगळे जिन्नस सुरुवातीला समान सगळीकडून मिक्स करणं गरजेचं आहे. नुसता साबुदाणा बारीक केला, नुसता राजगिरा बारीक केला असं चालत नाही. सगळं एकत्र करायचं आणि मगच ते दळून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि आता ही सगळी भाजणी जी भाजलेली आहे ती आपण थोडी थोडी करून बारीक करून घेऊयात, बारीक दळून घेऊयात. तुम्ही पाहू शकता आपली भाजणी दळून झालेली आहे. मिक्सरवर अगदी सहज दळली जाते.
मिक्सरमधली दळलेली भाजणे आता आपण चाळणीमध्ये चाळून घेऊयात. म्हणजे दळताना जर काही साबुदाणा राहिला असेल तर तो निघून जातो. आपल्याला दुसऱ्या बॅचमध्ये तो पुन्हा बारीक करता येतो. तुम्ही पाहू शकता इथे की साबुदाणा आणि जिरं थोडं बारीक व्हायचं राहिलेलं आहे. जे गाळलं गेलं नाही, ते चाळलं गेलं नाही, ते आता आपण पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात. आणि आपली जी दुसरी बॅच आता दळायची राहिलेली आहे, तर त्याच्याबरोबर आपण ते पुन्हा दळून घेऊयात. तुम्ही पाहू शकता आपली दुसरी बॅचसुद्धा दळून तयार आहे. पहिली बॅच जशी गाळली होती तशीच आता दुसऱ्या बॅचची जी बारीक केलेली भाजणी होती मिक्सरमध्ये, तीसुद्धा आपल्याला गाळून घ्यायची आहे. व्यवस्थित चाळून घेतली की आपल्याला ह्याच्यामध्ये सुद्धा जर काही बारीक कण असतील अडकलेले किंवा शिल्लक राहिलेले दळताना, तर ते आपल्याला काढून टाकता येतील. तुम्ही पाहू शकता अगदी थोडे जिरं साबुदाण्याचे कण शिल्लक राहिलेले आहेत. ते सुद्धा घालूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि एकदाच मिक्सर भुरकन फिरवूयात आणि ती पूड आपण त्या भाजणीमध्ये ॲड करूयात. अशा प्रकारे उपवास श्रावणातले असो किंवा नवरात्रातले हलकी, पौष्टिक आणि घरगुती चवीची भाजणी एकदा करून ठेवली ना की त्यामध्ये थालीपीठं, धिरडं, कटलेट, वडा असे अनेक पदार्थ बनवता येतात. काय मग मंडळी, आवडली ना भाजणी? उपासातापासाला प्रेमाने बनवा आणि आनंदाने खा. जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. थँक्यू.